आम्ही पण येऊ का? हे बघ, आम्ही तुझी मदत नाही करणार, फक्त तुझ्या सोबत असू. तुम्ही इथे असूनही आमच्या सोबतच असाल, म्हणून तुम्ही इथेच थांबा. बाबांची काळजी घ्या. चल. काय विचार करताय तुम्ही? हेच की आज तर आम्ही भीमची मदत केली, पण उद्या तो औषधाचे पैसे कुठून आणणार? काही बी समजना झालंय. आपण असं काहीतरी करूया की हा रोजचा तर असंच संपून जाईल. आपण तोच विचार करतोय ना, पण आपण असं करूच काय शकतो? एक काम करूया, आपण बाबांना हिथं घेऊन येऊ आपल्याकडं. आपल्या ह्या घराबद्दल कोणाला नाही माहित. आपण दोघं मिळून त्यांची सेवा करू. मग नाही बाबा तिथं राहतील आणि नाही आई आणि भीमभाऊ मध्ये कसली स्पर्धा होईल. ते समजा तर ठीक आहे, पण तू बी बाबासने नीट ओळखतेस. ते कधीच नाही ऐकणार आणि ना भीम त्यांना इथे येऊन देणार. होय, मला माहिती आहे, पण आपण जर बाबांना कसं तरी समजावून फसून इथं घेऊन आलो तर? काय? बघा, तुम्ही मला चुकीचं नका समजू. मला म्हणायचं होतं की कोणाला बी नाही समजणार. आणि जर बाबा एकदा इथं आले तर आपण त्यांना सांगून टाकू की आपण त्यांच्या संग तसं का केलं. आणि मला विश्वास आहे बाबा नक्की समजतील. तू बरोबर बोलते आहेस. आई बी तिथं हेच विचार करत असेल की कसं तरी भीम आणि रमा उद्या सकाळच्या औषधाचे पैसे नग जमवू दे. या सकाळ संध्याकाळच्या वादामधून बाबा भीम आणि रमाला वाचवायचा हाच एक उपाय आहे. हे सकाळ संध्याकाळ कोण औषध देईल? या वादातून फक्त कसा तरी लवकरात लवकर मला बाहेर पडू दे. पडाल बाहेर. पडाल बाहेर. आत्ताच केळुसकर गुरुजी आले होते, भीमच्या बद्दल विचारत होते. मी सांगितलं त्यांना भीम रमा संग रातच्याला काम शोधायला गेला हाय. तेव्हा त्यांनी मला जे सांगितलं ते जर त्यांनी भीमला सांगितलं तर भीम नक्कीच घरला येईल आणि मग रमा एकटी किती काम करू शकेल. आणि त्यानंतर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला मी तुम्हाला औषध देईन. असं काय सांगितलं गुरुजींनी? सांग ना, काय सांगितलं गुरुजींनी? गुरुजी सांगा ना, काय झालंय? भीम, संध्याकाळी तुझे कॉलेजमधले गुरुजी भेटले होते. त्यांनी मला सांगितलं की परवा तुझी परीक्षा आहे. तेव्हापासून मी या संकोचमध्ये आहे की ही गोष्ट मी तुला सांगू की नको, कारण की तुझ्या बाबांसाठी जे तू करत आहेस ना ते देखील आवश्यक आहे आणि परवा तुझ्या परीक्षेची तयारी करणे देखील खूपच गरजेचे आहे. परंतु भीमराव, दोन्ही एकत्र तर नाही होऊ शकत ना. आणि दोन्ही एकत्र करण्याची गरज देखील नाहीये. घरी जा, अभ्यास कर. काय बोलताय तुम्ही बाबा?
मी तुम्हाला गमवू नाही शकत. तुझ्या आयुष्यात अभ्यासापेक्षा गरजेचं काहीही नाहीये. एवढंच काय म्या देखील नाही. बरोबर बोलतायत बाबा. तुम्ही जाऊन अभ्यास करा, मी हे काम शोधेन की. काय बरोबर बोलतायत बाबा? आणि आणि मी तुला रात्री एकटीला असं भटकत नाही सोडू शकत. तुम्हीच सांगितलं होतं ना की मी तुमची अर्धांगिनी आहे, मग करू द्या की मला. भीम, मला जिजाबाईचं होणं मंजूर आहे, पण तुला अभ्यासाबरोबर बेईमानी करताना नाही पाहू शकत. असं नका बोलू बाबा. मी देखील तुम्हाला असं माझ्यापासून बस, वाद नको. एकदा बोललो तर बोललो. याच्या व्यतिरिक्त तू माझ्यासाठी औषध घेऊन आलास तर ते औषध मी खाणार नाही, फेकून देईन. बाबा बाबा थांबा. बघा, तुम्ही हे चुकीचं करताय. हा तर अतिरेक झाला, जसं जिजाबाईजी करतात. अतिरेक अतिरेक तू करतोयस स्वतः संगत, स्वतःच्या स्वप्नांबरोबर, स्वतःच्या ध्यासाबरोबर. तुला फक्त स्वतःबद्दल नाही विचार करायचा आहे, तर आपल्या जातीबद्दलही विचार करायचा आहे. त्या समध्या लोकांबद्दल विचार करायचा आहे ज्यांनी तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत. तुला त्यांच्यासाठी शिकायचं आहे. आयुष्यामध्ये खूप उंचपर्यंत तुला जायचंय, जिथे हे उच्च जात खालच्या जातीचा भेदभाव संपून जाईल. हे बघ पोरा, तुला फक्त तुझ्या ध्येयाबद्दल विचार करायचा आहे. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भले तुला आपल्या लोकांपासून दूर जावं लागेल, जर त्यात म्या देखील असेल तरी बी तुला संकोच नाही वाटला पाहिजे. जा, घरी जाण तुझ्या परीक्षेची तयारी कर. अन्वय, अभ्यासाच्या बाबतीत कसलाच वाद नाही. येतो म्या गुरुजी. भीम, तुझे बाबा बरोबर बोलत आहेत. तू आता फक्त शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. तुम्ही दोघं एवढ्या रातच्याला इथं काय करताय? काय नाही बाबा, तू मसनीच शोधत होतो. मला का? समजा व्यवस्थित आहे ना? वय बाबा, समद व्यवस्थित आहे, पण आता घरला नाही जाऊ शकत. घरला नाही जाऊ शकणार का? तुम्ही काय नका विचारू, आता तुम्ही चला आमच्या संग. पण होय बाबा, तुम्ही फक्त चला आमच्या सोबत. अरे, चला. मला कुठे घेऊन जातात तुम्ही? बाबा तुम्ही चला. माझं म्हणणं तर ऐकून घ्या. असं वाटतंय या वेळेला मी ही लढाई जिंकणारच. भीमच्या अभ्यासामुळं आजपर्यंत म्या नुकसानच सहन केलंय, पण आज पहिल्यांदा वाटत आहे की त्याच्या अभ्यासाचा मला फायदा होत आहे. आता तो शिकल आणि माझ्या नवऱ्याची जबाबदारी माझी असेल. काय आव्हान हारलत तुम्ही दोघे? थांब, तुझ्या नवऱ्यासोबत 4 लोक आहेत,
म्हणून त्याच्यात माज आला आहे. तुझ्यात कसलं माज आहे? हरला आहात आव्हान तर सांगा ना हरलो म्हणून. जरा थोबाड तर बघू दे की आमची हरलेली क्रांतिकारी सुनबाई दिसते तरी कशी. तुम्ही जिंकलात ना, मग तुम्ही आनंदी व्हा. स्वतःचा जिंकलेला चेहरा बघा. आणि तसं बी हरलेल्या व्यक्तीचा चेहरा बघून व्यक्ती नकारात्मकच होतो. आणि प्रश्न राहिला तोराचा, तर जे लोक माझ्या नवऱ्याला समजतात त्यांच्यात त्यांचा एक हिस्सा बसून जातो. आणि जर हिस्सा बसत असेल तोरा तर येणारच. माज आला आहे ना, तर हात सोडव आणि घरात जा. उद्धटपणा तर तू करतेच, हा उद्धटपणा पण कर. आणि तुझ्या सासूचा हात सोडवून आत जा की. कशाला विनाकारण भांडताय तुम्ही? सोडा की हात. नाही सोडणार. सोडून दाखव. आई आई हात सोडा. सोडव हात आणि जा आतमध्ये. आई हात आई सोडा. तुम्ही काय करताय? रमाचा हात सोडा. ओ हो, आता तू बी आली आहेस. ये आता दोन्ही सुना मिळून हात सोडवा की. तुम्ही दोघी बी तुमच्या सिद्धांताच्या पक्के हात ना, तर बघूया तुमचे सिद्धांत काय म्हणतात ते. एका सासूचा हात पकडून खेचणं योग्य आहे का नाही? सोडव चल. आई आई हात सोडा. हात दुखतोय खूप. नाही सोडणार. आई हात सोडा ना. नाही सोडणार बोलले ना मी. मला माहित होतं की या घरातले संस्कार आणि चांगल्या चांगल्या गोष्टी फक्त बाहेरच्यांसाठी आहे. माझ्याबद्दल समदांच्या मनात फक्त ईशच भरला आहे. असं नाही आई, फक्त तुम्ही आम्हाला समजून घेत नाही. रमा, तू आज जा. चला, जे झालं ते चांगलंच झालं. मी आता लई खुश आहे, कारण माझा नवरा आता फक्त माझा आहे. रमा, माहित नाही का पण आज पहिल्यांदा असं होतंय, मी हातात पुस्तक घेऊन बसलोय पण तरीही अभ्यासावर नीट लक्ष नाही देऊ शकत आहे. बाबांचं आजारपण, त्यांची औषधं, या सगळ्याचे विचार माझ्या मनाला बेचैन करतायत. असं कसं करू शकता तुम्ही? बाबांनी सांगितलंय ना की तुम्ही आणलेलं औषध ते नाही खाणार. मग आता उरलं काय? तुम्हाला माहितीये ना की बाबांच्या, केळुस्कर गुरुजींच्या, आम्हा समद्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. आम्हाला समद्यांना वाटतं की तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी खूप मेहनत करा, त्यामुळे अभ्यास करा की. आणि तुमचा आणि पुस्तकांचा संबंध आमच्या समद्यांपेक्षा जास्त आहे. माझ्यापेक्षा, बाबांपेक्षा, समद्यांपेक्षा जास्त. तुम्ही आम्हा समद्याशी कमी संबंध ठेवलात ना तरी चालेल, पण पुस्तकांशी नाही. मला सगळं ठाऊक आहे, पण माहित नाही का वाचण्याची इच्छाच होत नाहीये. असं वाटतंय जसं मन आणि बुद्धीच्या मध्ये एक युद्ध चालू आहे.
ठीक आहे, एक काम करूया, तुम्ही अभ्यास करा, मी तुमचं डोकं दाबून देते. तुमचं मन बी शांत होईल आणि तुम्हाला चांगलं बी वाटेल. अजूनपर्यंत नाही आले. काय माहित कुठं गेलेत ते. काय या भीतीने तर नाही गेले ना की आता त्यांना त्यांच्या बायकोचं बनून राहावं लागल. बघते. जिजाबाई, विचार बराबर हाय. तुझा नवरा तुझ्यापासूनच पळतो हाय. यापेक्षा वाईट काय असू शकतं. चांगलं वाईट मी माझं बघून घेईल. तुम्ही जाऊन झोपा की. आणि हां, मला आता कोणाचीच गरज नाहीये. मला माझा नवरा मिळाला तर मी या जगात एकटीच जगेन. जा. भीम, भीम. हा जिजाबाईजींचा आवाज आहे. अशा ओरडतात काय त्या सकाळी सकाळी. भीम, लवकर बाहेर ये. भीम. काय भीम भीम करत आहेस? नवरा तर भेटला ना आता तुला. भीम. काय झालं? तुझे बाबा कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? काल रात्री आले नाहीत का घरी? काल रात्री ते आमच्याशी बोलले, नंतर नाराज होऊन निघून गेले. आम्हाला वाटलं घरी आले असतील. कसला पोरगा आहेस तू? तुझ्या आजारी आणि म्हाताऱ्या बापाला एकटं सोडून आलास तू? एकटं नाही सोडलं, ते चिडले होते. आम्हाला वाटलं त्यांचा राग शांत झाला की ती येतील परत, पण नाही आले ना. काय माहित तुम्ही बाप लेकाने मिळून काय नवा तमाशा लावलाय. आई, खोटे आरोप लावू नका. यांनी काय बी केलं नाहीये. तुला वाटलं असेल की तू तुझ्या बापाला औषध नाही देऊ शकला तर ते माझे होतील, म्हणून त्यांना पळवून लावलं आणि ते पळून गेले. काय बी बोलू नका. असं काय बी केलं नाही आम्ही. मग कुठे आहेत ते सांग. बाबा, पाणी नकोय मला. रात्रीची सकाळ झाली. कोणी मला सांगेल का की मला इथे का घेऊन आलाय ते? काय पाहिजे माझ्याकडनं? काहीच नाही काय बाबा. काहीच नाही पाहिजे तर मग विचार काय करतोयस? काय असंच उगाच पळून घेऊन आलास की म्या कायमचा इथेच राहीन म्हणून? नाही बाबा, तुम्ही चुकीचं समजताय. तर समजावा ना मला. तुम्ही दोघं मला इथं असं घेऊन आलाय जसं मला वाटतंय म्या तुमच्या तावडीत आहे. तिथं घरात चाळीत समजे काळजीत असतील. उद्या भीमची परीक्षा आहे. अशा परिस्थितीमध्ये तो कसा अभ्यास करेल सांग? लहानपणापासून आजपर्यंत तू असं काहीतरी करत आलाय की समजे काळजीत पडतात. तू ना बाळा कधी नाही सुधारणार, कधीच नाही सुधारणार. घ्या आणि जे म्या बोलणार आहे ते यावर लिहा. मग समद्यांचा त्रास संपून जाईल. काय लिहू? हेच की
तुम्ही तुमच्या मर्जीने कुठं जात आहेत. तुम्ही दोघं एक गोष्ट नीट ऐका. मला माझा नवरा पाहिजे. जा आणि शोधून आणा त्यांना. आणि जर नाही भेटले ना तर तुम्ही दोघं बी घर सोडून निघून जा. नवरा नाही तर कोणी बी नाही.